बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला देशातली चिंता वाढवणारी बातमी आत्तापर्यंत म्हणजे गेल्या 24 तासातली आत्तापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ समोर येते। एकाच दिवसात देशात तब्बल 1 लाखांच्या वर नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत। 24 तासात 1,03,558 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे। 52,000 पेक्षा अधिक रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलाय। कोरोनामुळे काल एका दिवसात 478 जणांचा मृत्यू झालाय। गेल्या जवळपास एका वर्षापेक्षा अधिक काळापासून देशात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे आणि तेव्हापासूनची ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ मानली जाते। याआधी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली गेलेली होती। देशातली हीच रुग्णवाढ प्रशासनासोबतच नागरिकांचीही चिंता वाढवणारी ठरते आहे। अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, देशात रुग्णवाढीचा हा नवा उच्चांक आणि निश्चितच चिंता वाटावी अशीच बाब म्हणायला हवी। बरोबर आहे। ज्या पद्धतीने रुग्णांची संख्या आहे ही झपाट्याने वाढत आहे, संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे। कालच्या जर गेल्या 24 तासातल्या आकडेवारी बघितलं तर गेल्या 1 वर्षापासून भारत देशामध्ये कोरोनाचं प्रकोप आहे आणि त्या सगळ्या दरम्यान आता हे दुसरं वर्ष सुरू झालेलं आहे। या दुसऱ्या वर्षात जर बघितलं आपण तर ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी रुग्णवाढ आहे। जवळपास 1,03,558 रुग्ण हे 24 तासात आढळले आहे। ही अतिशय धक्कादायक आणि सोबतच असं म्हणता येईल चिंता वाढवणारी, केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचीही चिंता वाढवणारी जी आकडेवारी आहे। सोबतच जर बघितलं आपण तर जवळपास 52,847 हे या रुग्णांना मुक्त झालेले आहे, त्यांना सुट्टी देण्यात आली आहे। त्यानंतर जवळपास 478 रुग्ण जे आहेत हे गेल्या 24 तासात दगावले आहे। ही देखील एक धक्कादायक बाब आहे। आणि सोबतच जर बघितलं आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती तर संपूर्ण कोरोनाच्या या संपूर्ण प्रकोपाची जर माहिती घेतली तर आपल्याला कळेल की साधारणतः 1,25,89,068 लोक जे आहेत ते आतापर्यंत या कोरोनातून रिकव्हर झालेले आहेत आणि सध्या ऍक्टिव्ह केसेस जर बघितल्या ह्या साधारणतः 7,41,830 आहे आणि आतापर्यंत 1,65,101 लोकांचा मृत्यू झालेला आहे। आतापर्यंत 7,91,91,05,163 लोकांचं लसीकरण झालं आहे। ही आकडेवारी जरी असली तर एकीकडे लसीकरणाची मोहीम हे युद्धस्तरावर राबवली जात आहे आणि सोबतच करोनापासून वाचता कसा येईल यासाठी मास्क आणि सोबतच सामाजिक अंतर पाळणं आणि 6 फुटाचं अंतर पाळणं हे अतिशय आवश्यक आहे। या जर 3 उपाययोजना केल्या नाही तर होऊ शकतं अजून यापेक्षा भयानक आकडेवारी पुन्हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे पालन करावे हीच आताची गरज आहे। त्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल 24 तासात तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झालेली आहे। आपण बघतोय देशात ही दररोज सकाळची जी आकडेवारी येते गेल्या 24 तासातली आणि त्याचबरोबर एकूण रुग्णवाढीचा आकडा सध्या आपण बघतोय टीव्ही स्क्रीनवर। देशातल्या परिस्थितीचा आपण अंदाज घेतला आणि आता बघणार आहोत मुंबईतली बातमी, कारण कोरोनाचा कहर वाढत चाललाय। या रुग्णवाढीचा ताण आता आरोग्य यंत्रणेवर येतोय आणि परिस्थिती अशी आहे की मुंबईतले आयसीयू आणि व्हेंटिलेटर्स आता फुल होण्याच्या मार्गावर आहेत। आता बेड मिळणं मुश्किल होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घेणं किती गरजेचं आहे हे या बातमीवरून तुम्ही समजू शकता। आताच्या घडीला मुंबईत केवळ 149 आयसीयू आणि फक्त 75 व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत। रुग्णसंख्येचा आलेख बघता हे बेड्स कुठल्याही क्षणी फुल होऊ शकतात, त्यामुळे नव्यानं येणाऱ्या रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध होऊ शकत नाहीत अशी परिस्थिती मुंबईत आहे। त्यामुळे आता मुंबई महापालिका काय उपाययोजना करणार हे अत्यंत आव्हानात्मक अशी परिस्थिती सध्या मुंबईत उद्भवलेली आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता आपल्या सोबत आहेत। प्रणाली, आतापर्यंत आपण म्हणत होतो की बेड्स अवेलेबल आहेत किंवा अशी परिस्थिती सातत्यानं समोर मांडली जात होती, पण या एका बातमीवरून कळतंय प्रणाली की प्रत्येकानं किती काळजी घेणं गरजेचं आहे। भीषण वास्तव। अगदी खरं आहे रेणुका, कालपर्यंत मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी जी एकूण बेडची संख्या उपलब्ध असलेल्या टाकलेली होती त्याच्यावरून असं वाटत होतं की मुंबईमध्ये इतकी भयावह परिस्थिती नाही, परंतु आज मात्र जी कालची एकूण महापालिकेचा जो डॅशबोर्ड आहे, डॅशबोर्ड म्हणजे काय तर ज्याच्यावर महापालिकेमध्ये एकूण उपलब्ध असलेले बेड्स आणि मुंबईमध्ये एकूण उपलब्ध असलेले बेड त्यापैकी किती बेड ऑक्युपाय झालेले याची जी माहिती आहे ती या डॅशबोर्डवर देण्यात येते आणि त्या डॅशबोर्डची जी माहिती आहे
त्यानुसार भयावह परिस्थिती आपल्याला दिसून येते. मुंबईमध्ये एकूण बेडची कॅपॅसिटी म्हणजे ते खाजगी आणि महापालिकेचे आणि सरकारी रुग्णालय असं पकडलं तर 21,366 आहे, ज्याच्यापैकी 15,769 बेड ऑलरेडी ऑक्युपाय आहे. म्हणजे एकूण बेड किती शिल्लक आहे तर 5,597. पण हे सर्वसाधारण बेड आहे. जर आपण ICU बेड बघितले तर ICU बेड होते 1,899, त्यापैकी 1,750 ऑलरेडी ऑक्युपाई आहेत. म्हणजे आता आपल्याकडे फक्त 150 बेड 149 बेड जे आहेत ICUचे ते शिल्लक आहेत. आणि दुसरं आहे O2 बेड म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर ज्या बेडला लागलेलं आहेत, जिथे O2ची कॅपॅसिटी आहे, असे बेड आहेत आपल्याकडे 9,841, त्यापैकी 7,709 बेडी ऑक्युपाय आहे. म्हणजे O2चे बेड जवळपास 2,132 शिल्लक आहेत. परंतु व्हेंटिलेटरचे बेड मात्र आपल्याकडे अतिशय कमी आहे. ज्याची उपलब्धता आपल्याकडे 1,168 होती, त्यातले 1,093 बेड हे ऑक्युपाय आहेत. म्हणजे आता केवळ 75 बेड शिल्लक राहिलेले आहेत. आणि ही अतिशय भयंकर गंभीर अशी परिस्थिती मुंबईमध्ये सुद्धा ओढावताना दिसते आहे. काल मुंबईच्या महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी असं सांगितलं होतं की येत्या आठवड्याच्या शेवटी म्हणजे पुढच्या रविवारपर्यंत महापालिकेकडे आणखी 3,000 बेड उपलब्ध होती, ज्याच्यामध्ये 400 हे ICU बेड उपलब्ध होतील असं त्यांनी म्हटलेलं होतं. पण आज आपण सोमवारची आकडेवारी दाखवतो. येत्या पुढच्या 4-5 दिवसामध्ये काय परिस्थिती होईल हे आपल्याला आत्ता सांगता येणं अतिशय कठीण आहे. कारण दररोज आपल्याकडे जवळपास कालची आकडेवारी तर अजूनच भयंकर होती. काल 11,000हून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह प्रणाली. आणि आणखी एक छोटा आहे. प्रश्न अशासाठी, जसं तू म्हणजे कालपासून आपण किंवा इथे अनेक दिवसांपासून हे सगळं वास्तव दाखवतोच आहोत, ही आकडेवारी रविवारी दुपारी 3 पर्यंतची आहे. म्हणजे आता सोमवारचे 10 वाजलेले आहेत. म्हणजे कितीतरी प्रमाणात रुग्णसंख्या वाढलेली असेल आणि परिस्थिती कदाचित आणखीन भयावह होऊ शकते. अगदी खरं आहे रेणुका. आपल्याला माहिती आहे की जी आकडेवारी महापालिकेच्या वतीनं आपल्याला देण्यात येते ती गेल्या 24 तासातली देण्यात येते. म्हणजे कालची जी 11,000ची आकडेवारी आहे ती त्याच्या आधीच्या 24 तासातली आकडेवारी आहे. त्यानंतर आत्तापर्यंत अजून 12 तासापेक्षा जास्तचा कालावधी होत आलेला आहे. म्हणजे नक्कीच आणखी रुग्ण वाढलेले असतील. त्या रुग्णांमध्ये इमर्जन्सी रुग्णांची संख्यासुद्धा वाढलेली असू शकते, ती नाकारता येत नाही. त्याच्यामुळं आता जे आपण म्हणतो की 75 व्हेंटिलेटरचे बेड शिल्लक आहेत, त्यातले सुद्धा काही ऑक्युपाय झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि हीच परिस्थिती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जर नागरिकांनी अजूनही सतर्कता बाळगली नाही, नियमांचं पालन केलं नाही, तर पुढच्या 2-4 दिवसात मुंबईतले हे बेडसुद्धा संपतील. आणि त्यानंतर मुंबईमध्ये नागरिकांना, गरजेचं असलेल्या नागरिकांना सुद्धा बेड उपलब्ध होतील की नाही हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे आत्ताच सगळ्या नागरिकांनी गांभीर्य या परिस्थितीचं ओळखलं पाहिजे. ही आकडेवारी दाखवण्याचं कारण लोकांमध्ये भीती पसरवणं नाही, तर लोकांमध्ये जनजागृती करण्याचं आहे. कालसुद्धा सातत्याने हे आवाहन केलं जात होतं की काही नागरिक पेशंट जे आहेत ते आपल्याला खाजगी रुग्णालयामध्ये, आपल्याला हव्या असलेल्या रुग्णालयामध्ये बेड मिळावा याच्यासाठी वाद घालत बसतात किंवा वाट बघत बसतात आणि मग त्यांची परिस्थिती गंभीर होते. त्यामुळेच महापालिका सातत्यानं सांगते की जो बेड तुम्हाला उपलब्ध आहे त्या बेडवर तुम्ही आता तो ऑक्युपाय करा. परिस्थिती सुधारली तर तुम्हाला नक्कीच निश्चित प्रणाली. आणि सातत्यानं तसं आवाहन करण्यात येत आहे. आणि तुम्ही देखील सातत्यानं फील्डवर असता, तुम्ही देखील काळजी घ्या. आपण बघतोय की मुंबईतल्या परिस्थितीचे अपडेट्स आता आपण घेतले. प्रणाली कापसे यांच्या प्रतिनिधी सांगतायत रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंतची ही आकडेवारी तुमच्या समोर होती. मुंबईनंतर आता बघणार आहोत नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे. नागपूरमध्ये विदारक परिस्थिती आहे. नागपूरमधल्या शासकीय महाविद्यालयात एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आणि यात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे कोविड पॉझिटिव्ह आणि कोरोना संशयितांवर एकत्र उपचार केले जात आहेत. ही राज्याची उपराजधानी आहे आणि या उपराजधानी असलेल्या नागपुरात बेड्सची कमतरता निर्माण झाली आहे. आरोग्य यंत्रणा इथे कोलमडलेली पाहायला मिळते. बहुतांश खासगी रुग्णालयात देखील असंच चित्र आहे. एकीकडे रुग्णवाढीचा धोका आणि दुसरीकडे आरोग्य यंत्रणाच कोलमडली आहे. त्यामुळे रुग्णांची स्थिती बिघडण्याचं मोठं संकट नागपुरातही पाहायला मिळत आहे. ही दृश्य आपण बघतोय नागपुरातली. नागपुर ये महाराष्ट्र के बाहर भी छत्तीसगढ़ से पेशेंट आते हैं, MP से पेशेंट आते हैं. MP में जाने के लिए आपका रिपोर्ट लगता है, लेकिन MP के पॉजिटिव पेशेंट अपने यहाँ से डायरेक्ट आते हैं. और ये सब पेशेंट आने के बाद अभी OPD में क्या है, OPD में जितने भी पेशेंट हैं उसमें से कुछ पेशेंट का सैचुरेशन नियर अबाउट 50-60% पेशेंट का सैचुरेशन 70 के नीचे रहता है. पुराने इसमें क्या पेशेंट को अपन वेटिंग में रख सकते थे, अभी ऐसे इसमें पेशेंट को वेटिंग रख नहीं सकते. वेटिंग में रखा, उनका ऑक्सीजन कम हुआ तो पेशेंट सीरियस हो सकता है. इसलिए हम अच्छे
तौर पे मैनेज करने के हिसाब से उनको ऑक्सीजन देते हैं पहले, और जैसा मैनेजमेंट होता है वैसे उनको वार्ड में शिफ्ट हो जाते हैं। तो थोड़े एक आधे घंटे के लिए 15 मिनट के लिए एक आधे बार हो सकता है, लेकिन ऐसा रूटीनली होता नहीं। आणि नागपुरातली परिस्थिती आणखीन विस्तृतपणे जाणून घेणार आहोत. तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे. तुषार, काही वेळापूर्वी आपण मुंबईतली परिस्थिती बघितली आणि नागपुरातली ही दृश्य तर अत्यंत भयंकर अशीच म्हणायला हवी. एकाच बेडवर एक संशयित आणि कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्याची ही वेळ आली आहे का? आणि खरं म्हणजे ही अत्यंत भयंकर परिस्थिती आहे, यावर काही कारवाई झाली आहे का? निश्चित अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे. जर का बघायला झालं तर प्रशासनाने देखील ती गोष्ट मान्य केलेली आहे की आमच्याकडे बेडचा तुटवडा आहे आणि आमच्याकडे नागपूरसह शेजारी राज्यामधनं देखील मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण येतात. त्यामुळे ज्या रुग्णांना तातडीने उपचाराची गरज असते अशा रुग्णांना आम्हाला ॲडजस्ट करावं लागतं. त्यासाठी मग एक बेडवर 2-2 रुग्ण आपल्याला पाहायला मिळाले. सध्या मी याच नागपूरच्या ज्या रुग्णालयामध्ये हे सगळे दृश्य होते त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढे आहे. जर का तुम्ही बघितलं तर हे कोविड केअर सेंटर आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये साधारण 700 बेड आहे आणि जर का नागपूर शहराचा पूर्ण विचार करायचं झालं तर नागपूर शहरामध्ये 5200 जवळपास बेड आहे. ते सरकारी आणि खाजगी दोन्ही मिळून आहे. अशा परिस्थितीमध्ये नागपूरमध्ये जो आजच्या घडीला ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 40,000च्या वर आहे आणि ज्या रुग्णांना उपचारांची गरज पडत आहे त्यासाठी मात्र बेड नागपूरमध्ये कमी पडत आहे. मग ते ICU बेड असेल, व्हेंटिलेटर बेड असेल किंवा ऑक्सिजन बेड असेल, कुठेही उपलब्ध नाही. एखादा रुग्ण मेल्यानंतर तो बेड खाली झाला की दुसरा जो वेटिंगवर रुग्ण असतो त्याला बोलावलं जातं आणि त्यांना तो बेड दिला जातो. अत्यंत विदारक असं चित्र आपण दृश्यामध्ये देखील बघतो की एका बेडवर 2-2 रुग्ण पाहायला मिळत आहे. खरं तर एक प्रश्न हा देखील आहे की पहिल्या लाटेमधनं आपण काही धडा घेतला नाही. हा प्रमुख कारण आहे, कारण की ज्या काही उपाययोजना राज्य सरकारने बजेटमध्ये घोषणा केल्या होत्या त्या उभ्या केल्या नाही. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये प्रशासनाने कोरोनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. प्रशासन असो किंवा राज्य सरकार असो हे गंभीर दिसत नव्हतं. त्यामुळे लोकांना देखील त्याचा फायदा मिळाला. लोकांनी त्या मोकळीचा फायदा उचलला आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरमध्ये इकडे तिकडे फिरताना पाहायला मिळाले. त्यामुळे नागपूरमध्ये संक्रमण दर झपाट्याने वाढला. त्या व्यतिरिक्त आणखी जर का विचार करायचा झाला तर एक उदाहरण सांगतो मी. जेव्हा फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट आली तेव्हा देशात फक्त 2च राज्य होते, केरळ आणि महाराष्ट्र, जिथे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रकोप पाहायला तुषार, मिळत अगदी होता. म्हणजे फेब्रुवारीमधले तुम्ही आकडेवारीविषयी अधिक तू सांगतोयस, पण अगदी आपण थोडक्यात जाणार आहोत. चंद्रशेखर बावनकुळे सर आता आपल्या सोबत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे, ही दृश्य जर तुम्ही पाहू शकत असाल तर भीषण परिस्थिती आहे. एकाच बेडवर कोरोना संशयित आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांना जागा मिळत नसल्यानं अशी परिस्थिती उद्भवलेली पाहायला मिळते. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि कशा रीतीनं तुम्ही याबद्दल जाब विचारणार आहात प्रशासनाला? मी स्वतः मेडिकलच्या 67 जो वार्ड आहे आपला, तिथे पेशंटला त्या ठिकाणी तपासलं जातं. त्या ठिकाणी एका बेडवर 2-2, 3-3 पेशंटला त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. त्या ठिकाणी काही लोकांना ऑक्सिजन लावण्यात आलं. निगेटिव्ह पॉझिटिव्ह पेशंट एकाच ठिकाणी होते. त्या वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणावर 200-200 लोकांची गर्दी होती. जे पॉझिटिव्ह पेशंट असूनही 200-200 लोक ऍडमिशन करायला त्या ठिकाणी बसले होते. म्हणजे कोरोनाच्या संक्रमणामध्ये आपण पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात कोणी येऊ नये याकरता आकांत तांडव करतो, पण इथे तर मेडिकलमध्ये त्या ठिकाणी कोरोनाचे 200-200 लोक संक्रमित होत होते. आणि हा संपूर्ण प्रकार पहिल्यांदा मी उजेडात आणला आणि प्रशासनाला कळवला. पण प्रशासकीय यंत्रणा आणि ऍडमिनिस्ट्रेशन त्या ठिकाणी संपूर्ण संपलेलं आहे. कोणी लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही आहे, कारण जोपर्यंत सरकारमधला कुठला त्या ठिकाणी मंत्री, मी पालकमंत्र्यांना रिक्वेस्ट केली, मी आपल्या गृहमंत्र्यांना रिक्वेस्ट केली आहे, पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल जेव्हा संपतो किंवा जेव्हा हा परिस्थिती हाताबाहेर जातं तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होतं. आणि परिस्थिती हाताबाहेर का केली तर मी आणि सर्व पक्षांनी यापूर्वीच प्रशासनाला कळवलं होतं की तुम्ही या पद्धतीने नागपूरमध्ये विशेष काळजी घ्या. सर, म्हणजे तुम्ही किती महिन्यांपासून हा फॉलोअप करतात आणि या संदर्भात नितीन राऊत असतील किंवा आणखीन तुम्ही ज्यांच्याशी संवाद साधला असेल, अनिल देशमुख असतील जे गृहमंत्री आहेत, त्यांनी या संदर्भात काय प्रकारचं उत्तर दिलं होतं? साधारण किती कालावधी त्याला लोटलेला आहे? मी यापूर्वी ज्यांना 15-20 दिवसापासून नागपूरच्या परिस्थितीबद्दल, गांभीर्याबद्दल आम्ही साधारणतः इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, पत्राच्या माध्यमातून सरकारला आम्ही वारंवार कळवतोय, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना कळतोय. पण मेडिकल आणि सामान्य रुग्णालय जेवढे नागपूरचे आहे ते परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आणि या परिस्थितीकरता जे त्यांना अवेलेबल करून द्यायला पाहिजे, त्याकरता त्यांना पैसा उपलब्ध करून द्यायला पाहिजे, त्याकरता त्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट पाहिजे त्या मेडिकलला, तो साधारणतः मिळत नव्हता आणि आताही मिळत नाहीये. म्हणजे आता कोरोनाचं संक्रमण एका दिवशी 60-65 लोक मरत आहेत.
4,000 4,500 काल तर 4,200 पेशंट हे पॉझिटिव्ह निघाले. संपूर्ण बेड नाही आहे. पेशंट मरताय केवळ ऑक्सिजन बेड नाही म्हणून. पेशंट मरतायत ऑक्सिजन मिळत नाही, व्हेंटिलेटर मिळत नाही म्हणून. आणि या स्टेजमध्ये तर एका मिनिटात 60 वर 70 वर ऑक्सिजन जात आहे. त्यामुळं माझी आताही विनंती आहे आपल्या माध्यमातून माननीय नितीन राऊत, सुनील केदार साहेब आणि अनिल देशमुख साहेबांना की त्यांनी ठाण मांडून बसावं प्रशासनासोबत. इथले डिव्हिजनल कमिशनर, कलेक्टर आणि नागपूरचे जे मनपा आयुक्त आहेत यांनी प्रशासकीय कंट्रोल घ्यावा आणि नागपूरमध्ये जे सरकारने निर्बंध लावले आहे त्याच्यापेक्षा अजून काही निर्बंध करता येईल का? अजून काही मायक्रो प्लॅनिंग करता येईल का? अजून आपल्याला काही मेओ मेडिकल आणि या ज्या सरकारी व्यवस्था याला त्या ठिकाणी कंट्रोल करता येईल का? ग्रामीण भागातले सर्व पेशंट नागपूरमध्ये येत आहे. मेडिकलला येतात, मेओला येत आहे. ग्रामीण भागातले जेवढे जिल्हा रुग्ण, सामान्य उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी कोविड सेंटर उभारता येईल का? त्या ठिकाणी कोविडचे आता कामठी एक सेंटर आहे, 100 बेड हॉस्पिटल आहे, पण त्याला कोविड अजूनही केलं नाहीये. ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. ते लोड आता नागपूर शहरात येत आहे. तर जेवढं ग्रामीण भागातलं लोड आहे ते 13 तालुक्यात डिवाइड करता येईल का? याकरता लागणारे व्हेंटिलेटर आणि याकरता लागणारी व्यवस्था उभ्या करता येईल का? या सर्व बाजू आम्ही त्यांना समजून सांगितल्या. माझी विनंती आपल्या माध्यमातून सर्व मंत्र्यांना की तिघांनी ठाण मांडून बसावं, सारे काम बाजूला सारावे आणि या विषयावर त्यांनी लक्ष घालावं अशी माझी मागणी आहे. अगदी खरंय सर. पण आपण जसं आमचे प्रतिनिधी देखील सांगतायत की आजूबाजूच्या भागातले देखील म्हणजे फक्त नागपूर नाही पण आजूबाजूच्या भागातले देखील रुग्ण तिथे येत आहेत. कारण नागपूर हे मध्यवर्ती केंद्र मानलं जातं कायम आणि उपराजधानी असल्यामुळे तिथे आणखीन सुविधा मोठ्या प्रमाणात मिळू शकतील असं म्हटलं जातं. तुम्हाला असं वाटतं की आरोग्य यंत्रणा अजूनही तितक्याच सक्षमतेनं उभी राहू शकते? ज्याचा तुम्ही खूप छोट्या छोट्या मुद्द्यांचा आता उल्लेख केला होता, ती अजूनही सक्षमपणे उभारली जाऊ शकते? यस, आत्ताही नागपूर जिल्ह्यातल्या 13 तालुक्यातल्या 13 जे आपले उपजिल्हा रुग्णालय आहेत त्या उपजिल्हा रुग्णालयाला टार्गेट करून 50-50, 100-100 बेड आजच त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे 1500 बेड नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होऊ शकतात. आयसीयू नाही होणार, पण प्रायमरी ऑक्सिजन जे बेड आहेत ते उपलब्ध होऊ शकतात. त्याला छोटंसं मायक्रो प्लॅनिंग करावं लागतं. त्याला कलेक्टर आणि पालकमंत्र्यांनी बसून डीपीसी असेल, मायनिंग फाउंडेशन असेल, जे काही पैसे असतील त्यांच्याजवळ पटापट पैसे देऊन आजच व्यवस्था उभ्या केल्या तर हे नागपूरला जे 1500 पेशंट रोज येत आहेत ते डिस्ट्रीब्यूट होतील आणि 13ही तालुक्यामध्ये ग्रामीण भागातल्या 13 तालुक्यात जो ग्रामीणचा माणूस आहे त्याला नागपूरला याची गरज पडणार नाही. कोविड टेस्टिंग सेंटर 13ही ठिकाणी चालू होऊ शकतं. 13 ठिकाणी आपले लसीकरण केंद्र चालू होऊ शकतं. नागपूर ग्रामीणमध्ये चा लोड नागपूर शहरावरचा कमी केला तर मला वाटतं की 4000 पेशंट पैकी 1500 पेशंट जे ग्रामीण मध्ये येत आहे ते थांबतील आणि 2500 ते 1500 पेशंटचं रोजचं लोड नागपूरवरनं कमी होईल असं मला वाटतं. मी हे एक महिन्यापासून सांगतोय, करत कोणी नाहीये. प्रशासन त्या ठिकाणी थांबलेलं आहे. कलेक्टर आपल्या वेगळीकडे व्यस्त आहे. तिकडे कमिशनर एनएमसी आपल्या एनएमसी मध्ये व्यवस्था उभ्या करतायत. पण नागपूर कलेक्टरनी त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि त्यांनी एक महिन्यापूर्वी जो इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे नागपूर कलेक्टरनी तो घेतला नाही. 13ही तालुक्यात नागपूर कलेक्टरनी जर इनिशिएटिव्ह घेतला असता तर मला वाटतं 1500 पेशंट रोजचे नागपुरात येणार थांबले असते. पण ते थांबवता आले नाही यांना आणि प्रशासकीय फार मोठी चूक आहे. सर, तुम्ही म्हणताय ही चूक आहे आणि अजूनही व्यवस्था उभारली जाऊ शकते. पण अजूनही म्हणजे आम्ही वेगवेगळ्या मंत्र्यांचे म्हणजे जे विदर्भाशी संबंधित आहेत त्यांच्या प्रतिक्रियेची वाट बघतोय किंवा त्यांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोच आहोत. पण तुम्हाला असं वाटतं की माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे की त्यांनी आजच सर्व जिल्हाधिकारी प्रशासकीय यंत्रणेशी बसून जेवढे नागपूर ग्रामीणमध्ये उपजिल्हा रुग्णालय त्यांना स्ट्रेंथन करा. 100 बेड 50 बेडचे रुग्णालय आहे ते आजच त्या ठिकाणी कोविड करता डिक्लेअर करा आणि सर्वांनी 1500-2000 पेशंट जे नागपुरात येत आहेत ते थांबवा. तरच नागपूरचा लोड कमी होऊ शकतो आणि मला वाटतं खूप कंट्रोल त्यातून मिळेल आणि खूप त्या ठिकाणी कारण साधी कोविडची चाचणी करण्याकरता नागपूरला यावं लागतं. एकदा पॉझिटिव्ह झाला तो नागपूरमध्ये की आणि जो त्याला घेऊन येतो सोबत त्याला पण तिथेच थांबावं लागतं. अगदी खरंय सर. तुम्ही जसं म्हणताय की हे अगदी मायक्रो प्लॅनिंगचे मुद्दे आहेत आणि त्याच्यावर निश्चितच विचार केला जाऊ शकतो. धन्यवाद सर, तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवर पेशंट त्याच तालुक्यात त्याला थांबवलं पाहिजे, त्याच तालुक्यात त्याची व्यवस्था झाली पाहिजे. बरोबर आहे, खरं आहे. म्हणजे त्याला निश्चितच मुंबई नाही माफ करा नागपूरपर्यंत येण्याची गरज लागणार नाही. तिथेच त्याला स्थानिक पातळीवर उपचार मिळू शकतील. तुषार कोळे आता आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी. तुषार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी अगदी मायक्रो लेव्हल ज्या मॅनेजमेंटचे मुद्दे अनेक उपस्थित केले त्यांनी असं म्हटलं की अजूनही पर्यायी मुद्दे
या सगळ्यांचा जर विचार केला जाऊ शकतो आणि स्थानिक पातळीवर जर रुग्णाला पूर्णपणे त्या क्षमतेचे उपचार मिळू शकले तर त्याला नागपुरात येण्याची गरज लागणार नाही. तुम्हाला असं वाटतं की स्थानिक पातळीवर किंवा जेव्हा तुम्ही तिकडे ग्राउंड लेवलवर काम करताय त्या योग्यतेचे किंवा त्या क्षमतेचे परिश्रम किंवा त्या प्रयत्न त्या तोडीचे प्रयत्न तिथे केले जात आहेत? जर का बघायचं झालं तर नागपूरमध्ये जे परिस्थिती आहे या परिस्थितीला पूर्णपणे प्रशासनाचं दुर्लक्ष जबाबदार आहे. जर का तुम्ही बघितलं तर मागच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये कोरोनाचा ग्राफ नागपूरमध्ये खाली गेला होता. त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने देखील याकडे दुर्लक्ष केलं. त्या काळामध्ये जे रुग्ण पॉझिटिव्ह निघत होते त्यांच्या नातेवाईकांचा आणि त्यांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये येणाऱ्या लोकांचा ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट या तत्वावर जो उपाययोजना करायच्या पाहिजे होत्या त्याकडे नागपूर महानगरपालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आणि महत्त्वाचा विषय की जे मॉडेल केरळने वापरलं ते जर का महाराष्ट्राने वापरलं असतं कदाचित परिस्थिती इतकी बिघडली नसती. म्हणजे जर का एखाद्या रुग्णाला सामान्य ताप आला तर त्याला अँटीजेनियस टेस्ट करणं हे कंपल्सरी करायला पाहिजे होतं. ते प्रशासनाने केलं नाही. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला त्याला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन हे कंपल्सरी करायला होतं. ते प्रशासनाने केलं नाही आणि होम क्वारंटाईनची रुग्णांना फॅसिलिटी दिली. त्यामुळे असं झालं की प्रशासनाच्या या संधीचा फायदा रुग्णांनी घेतला आणि पॉझिटिव्ह असताना देखील शहराच्या बाहेर निघाले. आणि या मागच्या 3 महिन्याच्या काळामध्ये प्रशासनाने कोणत्याही विशेष उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे कुठेतरी नागपूरमधली परिस्थिती बिघडलेली आहे आणि आता हाताच्या बाहेर गेलेली आहे. सुवर्ण. धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की तुषार आपल्याला परिस्थिती सांगतायत नागपुरातली ही भीषण परिस्थिती आणि या संदर्भात काही नेत्यांशी आणि मंत्र्यांशी देखील आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतोय. बघूयात काही वेळाने समज ते कनेक्ट होऊ शकले तर त्यांच्यापर्यंत देखील आम्ही ही बाब आणखीन तीव्रतेनं पोहोचवण्याचा प्रयत्न करू. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि राज्यातली आता कोरोना स्थिती संदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ती बातमी अशी आहे की एकीकडे राज्यात बेडची कमतरता आता जाणवायला सुरुवात झालेलीच आहे आणि त्या रक्तसाठ्याचा तुटवडा निर्माण झाला. राज्यात केवळ 5 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे आणि त्या दरम्यान जर तुम्हाला रक्तदान करायचं असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी अशासाठी एकदा लस घेतली की दुसरा डोस म्हणजे लसीकरणाचा दुसरा डोसच्या म्हणजे त्या जो मधला कालावधी आहे तोपर्यंत रक्तदान करता येत नाही. त्यामुळे लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याचं आवाहन सरकारकडून नागरिकांना करण्यात येत आहे. आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतोय आणि केवळ 5 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा सध्या महाराष्ट्र राज्यात उपलब्ध आहे. स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. स्वाती, विस्तारानं सांगशील की हा जो मधला कालावधी आहे त्याच्याबद्दल सरकारनं नेमकं काय सांगितलं आणि त्यामुळे रक्तदान आधी करणं किती महत्त्वाचं आहे? रेणुका, साधारणतः एक व्यक्ती जी लस घेणार असते ती 2 महिने पुढचे रक्तदान करू शकणार नाही. म्हणजे एकदा तुम्ही पहिला डोस घेता त्यानंतर पुढचे 4 आठवडे थांबून दुसरा डोस घेता आणि त्यानंतरचे 4 आठवड्यांपर्यंत म्हणजे एकूण हा 2 महिन्यांच्या कालावधीत तुम्हाला रक्तदान करता येणार नाही. आणि आता आपण बघितलं की 45 वर्षापर्यंतच्या सरसकट त्यानंच लस दिली जाते. त्यामुळे साहजिकच आहे की असे लाखो लोक आहेत की ज्यांना रक्तदान करायची इच्छा असेलही किंवा त्यांना कदाचित या गोष्टीची माहिती नसेल की लस घेतल्यानंतर तुम्हाला पुढच्या 28 म्हणजे दुसरा डोस घेतल्यानंतर 28 दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नाही. एका बाजूला लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये रक्ताचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. जसं कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये आपण बघितलं की अगदी 2 ते 3 दिवस पुढे इतकाच रक्तसाठा होता. मग अचानकपणे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या संघटनांनी पुढे येऊन रक्तदान मोठ्या प्रमाणावर शिबिरं घेतली. आता ही परिस्थिती तेच आहे की अवघे 5 ते 7 दिवस पुढील इतकाच रक्तसाठा महाराष्ट्रात आहे. आणि ज्या पद्धतीनं कोरोनाबाधितांची संख्या वाढते ती पाहता आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं लसीकरणाची संख्या वाढते ती पाहता अधिकचा हा तुटवडा भासू शकतो. आणि म्हणूनच सरकारकडनं आवाहन करण्यात येते की तुम्ही रक्तदान करा आणि मग लसीकरण करून घ्या. कारण पुढचे 2 महिने रक्तदान त्यांना ते शक्य होणार नाही आणि त्याच्यामुळे नागरिकांना हे आवाहन करण्यात येते. धन्यवाद स्वाती या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. केवळ 5 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा सध्या राज्यात शिल्लक आहे आणि त्या दृष्टीने महत्त्वाचं आवाहन आता राजेंद्र शिंगणे यांनी केलेलं आहे आणि ते म्हणजे लसीकरणाच्या दरम्यान तुम्हाला रक्तदान करता येणार नाही पण त्यासाठी ही महत्त्वाची बातमी. आणि आता बातमी बघणार आहोत कोरोना निर्बंधांच्या संदर्भातली कालपासून जी नियमावली लागू झाली आहे त्याबद्दलची.
लॉकडाऊनच्या ऐवजी कडक निर्बंध राज्य सरकारनं आता लागू केलेत. आज रात्री 8 वाजल्यापासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि या आदेशांना मिशन बिगिन अगेन ऐवजी ब्रेक द चेन असं संबोधण्यात येणार आहे. नागरिकांची गर्दी होणारी ठिकाणं बंद करण्यावर यात भर दिला जातोय. शेतीविषयक कामं, सार्वजनिक आणि खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरू राहील, पण खासगी कार्यालय, उपहारगृह, चित्रपटगृह आणि गर्दीची ठिकाणं बंद राहणार आहेत. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा 2 दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन राज्यात असणार आहे. कालच्या बैठकीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आपण काही मुद्दे देखील सध्या टीव्ही स्क्रीनवर बघतोय. सांस्कृतिक कार्यक्रमांना पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे. उद्यान आणि मैदानं पूर्णपणे बंद राहतील. काल महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली आणि अनेकांनी लॉकडाऊन नको असंच म्हटलेलं होतं, पण तसं नसेल तर काय निर्बंध घालता येतील याचा उहापोह करण्यात आला आणि त्यानंतर ही नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बसनी देखील प्रवास करायचा असेल तर आसन क्षमतेनुसार तेवढीच परवानगी दिली जाईल. गर्दी करून खेटून तसा प्रवास करता येणार नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या ऐवजी हे कडक निर्बंध आता लावण्यात आलेले आहेत. थिएटर्स अर्थात सिनेमागृह आणि नाट्यगृह देखील पूर्णपणे बंद असतील. हॉटेलमधून देखील तुम्ही पार्सल मागवू शकता. रिक्षानं प्रवास करत असाल तर 2च जण प्रवास करू शकतील. वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सेवांना या सगळ्यामधून वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारनं हे निर्बंध आणले. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. तर चंद्रकांत, आपण बघतोय की आता या नियमांचं पालन करणं प्रत्येकासाठी अत्यंत गरजेचं आहे. पुण्यात याचं पालन होताना दिसतंय का? आणि याआधीच पुण्यात खरं तर पहिल्यापासूनच या नियमांचं पालन होत होतं. संचारबंदी किंवा असे उपाय देखील तिथे राबवले जात होते. रेणुका, मी आता ससून समोर आहे. मी तुला ससून समोरचं चित्र दाखवेल. इथं आपण नियमांचंच पालन बघू. हे रिक्षावाले दाखवतो मी तुला. रिक्षावाल्यांची कशी गर्दी आहे. मग इथूनच सुरुवात आहे. हे ससून आहे. इथं आतमध्ये किमान 500 पेशंट आत्ता आहेत. रोज दर तासाला एखादा पेशंट इथं येतो जातोय. अशी या ससूनच्या गेटवरची अवस्था आहे. मी तुला एक प्राथमिक उदाहरण म्हणून दाखवलं फक्त ससूनचं, अशासाठी की पुण्यातलं चित्र असं आहे. आत्ता सध्याच्या घडीला घरोघरी पेशंट आहेत तिथे. काल तर 6200 पेशंट होते एकट्या पुणे शहरातले आणि जिल्ह्यातले 12000 पेशंट होते. म्हणून आता प्रशासनाने शेवटी दबाव टाकून ससूनमधले जे बेड पहिले फक्त 326 होते ते आता 500 केलेत. अर्थात पालिकेची डिमांड अजून 800 बेडची आहे. पण त्याआधीच आता मार्चच्या डॉक्टरांनी एक वेगळा पवित्रा घेतलाय की आमच्यावर जास्त बर्डन टाकू नका, आम्हाला जास्त लोड देऊ नका, तुम्ही कंत्राटी डॉक्टर भरा, कारण आम्ही शेवटी इथं शिकायला आलेलो आणि म्हणून आम्हाला आमचं शिक्षण पूर्ण होऊ द्या. आम्हाला सारखं कोविड ड्युटीला लावलं जातं. या सगळ्या डॉक्टरांची खंत आहे. आपण त्या डॉक्टरांकडे जाऊया. मला सांगा तुमची काय नेमकी, कारण कोविडच्या ड्युटीला आत्ता पॅन्डेमिक आहे, तुम्ही ना म्हणत नाहीत, मग तुमची डिमांड काय? 1 वर्ष झालं. मार्च महिन्यात मागच्या वर्षी पॅन्डेमिकला सुरुवात झाली होती. मागच्या वर्षी हे संकट आपल्यावर ओढवलं आणि मागच्या वर्षी खरंच खूपच वाईट परिस्थिती होती. त्या परिस्थितीतून शासनाकडे तयारी करण्यासाठी कोणताही वेळ नव्हता. त्यामुळे सगळ्या डॉक्टर फॅटर्निटीनं पूर्ण एक दिलानं काम करून पूर्ण रात्रंदिवस या कोविड सर्व्हिसेसमध्ये काम केलेलं आहे. पण 1 वर्ष टाईम शासनाकडे असताना ऑलमोस्ट डिसेंबरमध्ये सेकंड वेव्हचं प्रिडिक्शन दिलं गेलं असताना शासनाकडून 0 प्रिपेअर्डनेस आपल्याला दिसलं आहे. काहीच शासनाकडून तयारी केली गेली नाही. कोणतंही अतिरिक्त मॅनपॉवर, कोणतंही म्हणजे जे आवश्यक रिसोर्सेस होते त्याची तयारी केली गेली नाही. त्यामुळे आम्ही तर खरं तर शिकाऊ निवासी डॉक्टर आहोत. आम्ही येथे 3 वर्षाच्या ट्रेनिंगसाठी आलेलो आहोत. आमचा 1 ते 6व्या वर्षाचा जो ट्रेनिंगचा काळ आहे कोविड सर्व्हिसेसमध्ये गेला, तरी पण आम्हाला त्याचा अभिमान असतानाही पण जर चंद्रकांत, त्यांची मागणी आपण समजू शकतोय की इतका कालावधी होता तर पर्यायी व्यवस्था किंवा आवश्यक सुविधा का उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. पुण्यातल्या बातमीनंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय काल राज्य सरकारनं जाहीर केलेली नियमावली काय काय आहे आणि त्यातले मुद्दे कोणकोणते आहेत यावर देखील आपण लक्ष ठेवून आहोत. त्याचबरोबर राज्यातली नेमकी काय काय परिस्थिती आहे त्याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. पुण्यातली परिस्थिती आपण बघितली, त्याचबरोबर मुंबईतली देखील परिस्थिती बघितली, नाशिककडे देखील आपण जाणार आहोत. पण त्या दरम्यान बघणार आहोत की हे नियम नेमके काय काय आहेत आणि वाहतुकीबद्दलची नियमावली नेमकी काय आहे. तर रिक्षानी जर तुम्ही प्रवास करत असाल तर चालक आणि 2 प्रवासी एवढीच मर्यादा असणार आहे.
त्याचबरोबर बसनी जर तुम्ही प्रवास करत असाल तर पूर्ण आसन क्षमता म्हणजे जेवढी आसन क्षमता असेल तेवढेच प्रवासी प्रवास करू शकतील. उभ्यानं प्रवासाला बंदी करण्यात आली आहे. टॅक्सीने प्रवास करत असाल तर आसन क्षमतेच्या 50% आणि मास्क नसला तर चालक आणि प्रवाशाला प्रत्येकी 500 रुपयाचा दंड होऊ शकतो. ब्रेक द चेन मधले हे काही महत्त्वाचे मुद्दे. आणि ट्रेननं प्रवास करत असताना मास्क नसेल तरही 500 रुपयाचा दंड तुम्हाला भरावा लागेल. अधिक माहिती घेणार आहोत आपण. नाशिकला जातोय. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, मुंबई पुण्याची परिस्थिती बघितली, नाशिकमध्ये देखील या नियमावलीचं पालन होताना दिसतंय का, आणि त्याचबरोबर नाशिकमधली सद्यस्थिती? नक्कीच रेणुका, नाशिकच्या मेन रोड भागात आपण आता आहोत. सगळ्यात मोठं मार्केट या ठिकाणी बघितलं होतं. आणखी याच ठिकाणी प्रचंड गर्दी असते, पण आपण बघतोय की काय परिस्थिती आहे. दुकानं उघडली आहेत, सगळी काउंटर खुली आहेत, पण लोकांची गर्दी सुद्धा अत्यंत तुरळक आहे. आपण थेट त्यांना सुद्धा विचारूया, काय सांगाल, नवीन मिनी लॉकडाऊन सुरू झालंय, कडक निर्बंध, काय प्रतिसाद लोकांचा आहे? आता काय गर्दी तर कमीच आहे असं तर, आणि टायमिंग झालंय 7 वाजता बंद होत आहे. किती फरक पडलाय धंद्यांवर? 50% पडलाय फरक. धंद्यांवर फरक पडला. आपण सांगतोय की दुकानामधली ही आहे परिस्थिती. एकंदरीत चित्र आपल्याला दिसतंय. नुसतं हेच दुकान नाही, काही वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक आहे. आणि जी छोटी छोटी दुकानं आहे सगळ्यात महत्वाची. एक मिनिट. लॉकडाऊन सुरू झालंय, गर्दी कमी झाली आहे, काय वाटतंय तुम्हाला, प्रतिसाद कसा असावा? गर्दी कमी करायला पाहिजे लोकांनी. अजून पण गर्दी दिसतेच आहे आपल्याला रस्त्यांवरती. पाहिजे तशी खबरदारी घेत नाहीये लोक. मास्क नाही वापरते, सॅनिटायझर नाही वापरते. ही बोलकी प्रतिक्रिया रेणुका, म्हणजे की रस्त्यांवर ज्यावेळेस आपण बघतो ना त्यावेळेस गर्दी ही तशीच दिसते प्रचंड. आणि याचमुळे नियंत्रण राखायचं असेल, कोरोनाला हरवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. भाऊ, मास्क तर घातलाय, गर्दी कमी झालेली काही दिसत नाहीये, काय वाटतंय तुला? सर, सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणजे इथे मध्ये जाताना पण लोकांनी काळजी घेऊन व्यवस्थित गर्दी करणे नाही, गर्दी कमी पाहिजे, बाकी काही नाही. गर्दी कमी पाहिजे, पण सरकारने जे आता नवीन निर्बंध लागू केलेले आहेत, किती फरक पडणार याचा? लोक ऐकणार की नाही? तुम्ही ऐकणार आहे सर, ऐकणार, काळजी घेतली पाहिजे, ऐकणार आम्ही. धंद्यांवर फरक पडलाय, व्यवसायांवर फरक पडलाय, गर्दी कमी व्हायला तयार नाहीये, पण जितकी लोक गांभीर्यानं मास्क सुद्धा वापरायला लागतात त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की नाही, फरक तर पडणार. आणखीन सरकारकडनं जे निर्बंध लागू केलेत ते ऐकले सुद्धा पाहिजे. आपण इकडे जाऊया, नेमकं हॉटेल व्यवसायाची काय परिस्थिती आहे. याच ठिकाणी नाशिकमधलं एक अत्यंत लोकप्रिय हॉटेल आहे अन्नपूर्णा. ज्या अन्नपूर्णा हॉटेलमध्ये प्रचंड मोठी गर्दी कायम असते. आणि याच ठिकाणी पण काही पोलीसही कर्मचारी आहे. दादा, किती गर्दी झाली आहे, काय कसं काम चाललंय? काम आता सध्या व्यवस्थित चालू आहे. अजून गर्दीचं प्रमाण थोडं अजून कमीच आहे. काय हातात काय हे मार्केटमध्ये जे येणारे कस्टमर असतात ना, आम्ही टप्प्याटप्प्याने सोडतो त्यांना. आणि त्यांना टायमिंग देतो, 1 तासाच्या आत तुम्ही उरकून या, नाही आले तर मग पावती पाडतो. आपण बघतोय की महानगरपालिकेच्या माध्यमातून पोलीस आणखी महानगरपालिका कर्मचारी अजूनही पावती देण्याचं काम करताय. आता पावतीसाठी 5 रुपये घेत नाहीये, तर तुम्ही पावती घ्या, 1 तासामध्ये परत या, नाही तर 500 रुपयाचा दंड आकारणी करू. मार्केटमध्ये परिस्थिती ही अशी आहे, पण गर्दी रस्त्यावर अजूनही कायम आहे. लोकांमध्ये जागृती आहे. कोरोनाला हरवण्यासाठी एकत्रित राहावं अशी इच्छा नक्कीच व्यक्त होते, पण या गर्दीवर नियंत्रण आणणार तरी कसं, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. रेणुका, धन्यवाद प्रशांत. नाशिकमधली परिस्थिती आपल्याला सांगत होते आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग. आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर इतर ठिकाणची देखील परिस्थिती बघणार आहोत. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पाहत फक्त न्यूज 18 लोकमत.